आज मी आपल्या सगळ्यांसाठी कोकणी रेसिपी घेऊन आली आहे. ह्याचं नाव आहे मुटक्याची पेस्ट. चला सिंपल वेला बघूया. सगळ्यात पहिले आम्ही आता गोडाचा पाणी बनवली आहोत. काही नाही, फक्त तुम्हाला पाणी उकळत ठेवायचं आहे आणि गोड अक्का अक्का कापून टाकायचा आहे. त्यानंतर नारळाचा हात आपल्याला दूध काढायचं आहे. नारळ खाऊन छान मिक्सरला वाटून ऐसा पिलून पिलून दूध काढायचं आहे. त्याच्या बाद ही जी दूध आपल्याला मिळली आहे ती गोडाच्या पाण्यात टाकायचा आणि बस ह्याला थोडा थोडा हलवून छान शिजवत ठेवायचा. त्यानंतर आता आपल्याला मुटके बनवायचे, तर त्यासाठी आपल्याला आता थोडासा गव्हाचा पीठ घ्यायला लागेल आणि तेवढाच आपल्याला तांदळाचं पण पीठ घ्यायचं आहे. दोघं सेम क्वांटिटीतला घेऊन छान आपण त्याला बेस असा मिळवून छान घ्यायचा आहे आणि त्यातला ही मेथी पावडर टाकलेली आहे. अख्खी मेथीला पिसून छान तुम्हाला जितका कडू पसंत आहे तेवढा तुम्ही आता ॲड करू शकता. बेस मिक्स करायचा आहे. त्यानंतर आपण जी गोडाचं पाणी बनवून ठेवली आहो ना, ती वाला त्यातनीच घ्यायचं, अलगशी काही घ्यायची जरूरत नाही. आणि ही गरम असतं तेव्हा थोडासा चम्मचने पहिले मिक्स करा, त्यानंतर हाताने मिक्स करू आपण. आता कुणाला मुटके पसंत नसतात तर तुम्ही कमी मुटके बनवा, जर बिलकुल नाही पसंत तर बिलकुल नको बनवू, फक्त मेथीची पेस्ट बनवू शकता. तर ही बघा असं हलका हलकासा आला मलून छान आपण छोटे छोटेसे मुटके बनवूया. आमच्या पण घरात जास्ती कोण खात नाही, मनापसंत मगून माझी अम्मी थोडेसे छोटे छोटेसे मुटके बनवतात. तुम्ही मुटके पण बनवू शकता. ऐसा मुटके बनवून छान त्या गोडाच्या पाण्यात ॲड करायचा आणि ज्याला मुटके नाही पसंत त्याने ह्या पिठातला ऐसा पाणी ॲड करायचं आहे. आणि ह्याची कन्सिस्टन्सी मी तुम्हाला दाखवत आहे. एकदम पातळसारखी अशी कन्सिस्टन्सी करायची आहे, आतला लम्प्स नाही व्हायला पाहिजेत. मगून बेस असा मिक्स करायचा आहे आणि मग आता त्या बॅटरला पण आपण ह्या गोराच्या पाण्यातला ॲड करून टाकू. आणि तुम्ही बघली असाल किती सिम्पलशी रेसिपी आहे, फक्त इतकीच स्टेप आपण केली आणि आपली पेस्ट तयार पण आहे. बस ऐसा बेस उकरो या लागलो ना, ऐसा बॉईल व्हायला लागला की थोड्या टायमात तुम्ही 10-15 मिनिटांनी बंद करून टाका आणि झाला आपली रेसिपी तयार झाली आहे. ही मोप जास्ती हेल्दी पण आहे आपल्यासाठी, कारण आपण ह्यातला मेथी यूज केली आहे, साखर पण नाही टाकली आहे, गोड टाकली आहे, परत चावलाचा पीठ आहे, गव्हाचा पीठ आहे आणि परत कोकणी डिशेसची तर बातच अलग असतं. मला कमेंट करून जरूर सांगा तुम्हाला रेसिपी पसंत आली की नाही.